2021 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय। P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय। षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता। एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गवली सर। येस डेफिनेटली आपण पाहतो डिफेन्सिव्ह खेळलेला आणि फार महत्त्वाचं असं नंदनची नजर किती आहे बघा। शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ हातात जातोय, त्याने इशारा केला धाव घ्यायची नाही, धोका निर्माण होऊ शकतो। संदेश पवार आणि रोशनजी यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। षटकातील पुढील चेंडू यस आपल्या स्टेपमध्ये चुकतोय गोलंदाज। डेड बॉलचा इशारा पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून। सुरेश घरत सर असतील, त्यानंतर शकील गोडी सर असतील, गोकुल पाटील सर असतील, या तिघांची भूमिका आज मात्र या ठिकाणी सुरेख आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय। जे षटक जे आहे मोहित घरत या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे। षटकातील पुढील चेंडू यावेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय। अप्रतिम लौकिक अविश्वसनीय अफलातून फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार। त्यांचा फेवरेट फटका आहे। सीटेड बॅटर स्कोर लो फुलटॉस चेंडू होता आणि स्वीपच्या आधाराने फटका खेळला होता। डीप स्क्वेअर लेग सीमापार चौकार। यस किंग ऑफ रिंग नंदन पाटील यावेळेस हा बॉल देखील उडवलाय। नक्कीच चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क, सीमापार, हा षटकार। तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली। तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली। गोरी गोरी यस मागच्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी केली होती। 22 धावांचं नक्कीच वैयक्तिक योगदान आपल्या संघाला दिलं होतं आणि जणू काही त्या ठिकाणावरनच या इनिंगला देखील सुरुवात करतोय। ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय किंग ऑफ रिंग नंदन पाटील, काल्यर रत्न आपण फलंदाजी करताना पाहतोय। अतिशय दमदार फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला। मागच्या बॉलवर एक अप्रतिम षटकार आपण पाहिलाय, मात्र मोहितला कमबॅक करणं फार गरजेचं आहे। षटकातील पुढील चेंडू मोहित बोलतोय यावेळेस हा बॉल फुलटॉस आहे। जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार। चेंडू असतो बऱ्याचशा वेळेला, हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर बघायला मिळतो। काय नंदन पाटील फलंदाजी करतोय, चौफेर फलंदाजी करतो, चौफेर फटकेबाजी करतोय। पहिला फटका स्वीपचा फटका खेळला होता, दुसरा फटका काय फटका खेळला होता इनसाइड आउटचा डीप एक्स्ट्रा कव्हरला, आणि हा फुलटॉसवर प्रहार केला होता। डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार। खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त कोणी बसायचं नाही। आमचे कॉमेंटेटर स्ट्रॉंग मॅन संदेश पाटील भिवंडीकर त्या ठिकाणी येतील आणि जर त्या ठिकाणी कुठलाही प्रेक्षक आढळला किंवा सपोर्टर आढळला तर पेनल्टीचा सामना करावा लागेल। यस नक्कीच जी नियमावली आहे ती तुम्हाला फॉलो करावीच लागेल। एक चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय, तर त्यासाठी तुमचं सहकार्य देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय। P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि भरपूर चांगली फलंदाजी, पॉवरफुल फलंदाजी खास करून आपण काल्यर रत्न नंदन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय। अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन नंदनच्या बॅटमधून पाहायला मिळतंय। यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता, ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी नक्कीच तालमेलची कमतरता, मात्र सुरक्षित आहे आपल्या बॉबिंग क्रीजमध्ये नंदन। षटक कंप्लीट झाल्याचा इशारा येतोय। पहिल्या षटक समाप्तीनंतर आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड मला सांगत आहेत की 18 धावा धावफलकावर आहेत, कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे। अतिशय दमदार सुरुवात गवली सर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तुमची फलंदाजी असो किंवा तुमची गोलंदाजी, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात, आणि ती चांगली सुरुवात मात्र नंदन पाटीलच्या बॅटमधून झाली आहे। का मी या संघाचा सलामीवर आहे हे या ठिकाणी नंदन पाटीलने दाखवून दिलंय। काय वाटतं तुम्हाला या फलंदाजीबाबत? नाही, ॲब्सोल्युटली संदेश, आपण पाहतोय की अतिशय दमदार सुरुवात बघायला मिळाली होती। पहिल्या चेंडूवर करिश्मा त्रे यांनी स्ट्राईक रोटेट केली
आणि त्यानंतर मात्र करेश मात्र नॉन स्ट्रायकर एनला फक्त बघत राहिला कशा प्रकारे फलंदाजी करतोय. कारण बऱ्याचशा वेळा असं समीकरण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघायला मिळायचं. जेव्हा वीरेंद्र सेहवाग किंवा मास्टर ब्लास्टर खेळायचे तेव्हा वीरेंद्र सेहवाग म्हणायचं की खरंच खूप मजा येते खेळ बघायला, जेव्हा मास्टर ब्लास्टर जेव्हा फलंदाजी करतात. अशाच प्रकारचं चित्र बघायला मिळालं. करेश यांनी स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर मात्र नंदन पाटील यांनी 5 चेंडूमध्ये दमदार अशी फलंदाजी केलेली आहे आणि 16 धावांची खेळी केलेली आहे. Yes, मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर कुठे असतील आपण कॉन्टॅक्ट करायचा आमच्याशी लगेच. माझ्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता आहे हे या ठिकाणी नंदन पाटील दाखवून देतोय. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलं आहे नंदन पाटील या फलंदाजाने. कारण त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार त्याचबरोबर 1 चौकार पाहिला आहे. एक चांगली सुरुवात जरूर झाली आहे नंदन पाटीलच्या बॅटमधून. मात्र या ठिकाणी कृष्णाई कारेवली संघाला अपेक्षित असेल एक चांगलं षटक. कमबॅक खूप महत्त्वाचं आहे. यानंतर जो होणारा सामना असणार आहे तो आर.के. फ्री हिट अँड सेरके ब्रदर्स व जय मसोबा पिंपलास. आर.के. फ्री हिट अँड सेरके ब्रदर्स व जय मसोबा पिंपलास दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला डोलवला आहे. एक छोटी धाव त्या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि ती कंप्लीट देखील होते. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरकेल. धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 19. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर टॉस जिंकला कृष्णाई कारेवली संघाने आणि त्यानंतर मात्र जो डिसिजन घेतला आहे तो का घेतला याचं उत्तर त्यांना अजूनही देता आलं नाही आहे. मात्र 5 षटकांचा सामना आहे. जरूर या ठिकाणावरनं कमबॅकची अपेक्षा असेल त्यांच्या पाठीराख्यांना. पाहूया ते कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळेल का. यावेळेस हा बॉल अप्रतिम फटका रिव्हर्स पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. हातांदनी चौकार. देश आज नंदन पाटील ज्याप्रमाणे खेळतोय असं वाटते मॅन फ्रॉम काल्हेर आणि खास करून बंद्र्या मारुती संघामधून खेळतोय. बंद्र्या मारुतीचा आशीर्वाद घेऊन आला असावा. कारण पहिल्या सामन्यामध्ये दमदार फलंदाजी केली होती आणि या सामन्यामध्ये काय फलंदाजी करतोय. येस, नो डाऊट अबाउट दॅट. कारण ज्या प्रकारचं त्याच्या बॅटमधून प्रदर्शन आपण पाहतोय नक्कीच प्रशंसा केली जाईल वारंवार या ठिकाणावरनं. तर नंदन पाटील पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस ऑन साईडला हा फटका खेळून काढला आहे. चेंडू ठीक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 विदाऊट लॉस. कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे हे एक प्लस पॉईंट आपल्याला पाहायला मिळत आहे दोस्ती मिलेनियम या संघामध्ये. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. येस इज गॉन. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होतोय. करेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. महत्वाची गोष्ट म्हणजे उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू होता. पडल्यानंतर थोडा बाउन्स झाला होता आणि विरुद्ध दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. त्यामुळे डीप मिड विकेटला क्लिअर करता आलेलं नाही आणि करेश बाद झालेला आहे. मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे, दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. भले नंदन पाटीलने एक चांगली फलंदाजी केली आहे पण पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. नक्कीच सुरुवात चांगली झाली आहे या ठिकाणी आणि अपेक्षित होती दोस्ती मिलेनियम या संघाच्या पाठीराख्यांना. ती सुरुवात मात्र या दोघांनी करून दिली आहे. तर हे सातत्य जे आहे ते पुढे देखील चालू राहील का हे पाहणं मात्र खूप गरजेचं आहे. त्या दरम्यान A1 पवन पहिला ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. समोर काल्हेर रत्न नंदन पाटील. यावेळेस हा बॉल उडवलाय. आक्का गोला उचल के बोला. आज जातोय सीमारेषा पार. षटकार. नंदन पाटीलला चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. सहजगत्या खेळतोय. हा चेंडू जर आपण बघितला सहजगत थोडासा शफल क्रॉस झाला आणि स्वंग केलं, भिरकावून दिलं. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. येस, पहिल्या मॅचचा विचार केला आणि त्यानंतर या मॅचचा जरी विचार केला तरी एकच नाव गाजतंय. नंदन पाटील, नंदन पाटील, नंदन पाटील.
आणि नक्कीच मी त्याला जे नामकरण त्याचं केलेलं आहे पॉवर प्लेचा बादशाह म्हणून, त्याला संबोधलं जातं पॉवर प्लेचा बादशाह. नेहमीच पॉवर प्लेमध्ये अशा प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. येस, किंग ऑफ रिंग नंदन पाडेल. यावेळेस हा बॉल, यावेळेस मात्र फटक्यामागे चुकीची निवड आपल्याला पाहायला मिळते, कारण बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही आहे. चेंडू निर्धाव निघून गेला आहे. तर पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होतोय आणि 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलास मला सांगत आहेत की धावफलकावर झाल्या आहेत 15.00च्या सरासरीने 30 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच एक चांगली सुरुवात चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मित्र, खास करून टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10 ते 12ची सरासरी एक चांगली सरासरी मानली जाते. मात्र त्याहून अधिक धावफलकावर लावल्या गेल्यात. तर एकंदरीत कृष्णाई कारेवली संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण का स्वीकारलं याचं उत्तर अजूनही मिळालं नाही आहे. मात्र त्याचं प्रतिउत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय, खास करून काल्ले रत्ना नंदन पाटीलच्या बाडमधून. या संदेश पाटील. यस, नंदनवर कोणत्याही प्रकारचं नाहीये बंधन, ज्या प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र षटक क्रमांक 3 पॉवर प्लेच्या 2 षटकांची समाप्ती झाली आणि त्यानंतर मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षण जे आहे विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळत आहे. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश केने, जो डावखुरा फलंदाज आहे, लोकल बॉय. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला आवरेल, आपल्या संघाला सावरेल, कारण जे सातत्य जर पुढे तुम्हाला पाहायला मिळालं तर नक्कीच एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. त्या दरम्यान अल्पेश चौधरी षटकातील पहिला बॉल टाकेल. यावेळेस पहिलाच बॉल, चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर वळतोय. एक छोटी धाव कंप्लीट करण्याचा इरादा त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण देखील झालाय. चांगली कॉलिंग झाली होती. सर, आपण या बॉलचा विचार केला तर चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेरच्या दिशेने वळला होता. थोडं स्विंग पाहायला मिळालं या बॉलवर आणि क्रिकेटचं फॉर्मॅट कोणतंही असो, स्विंग इज किंग. नाही, ॲब्सोल्युटली. अल्पेश आहे, डायमंड ऑफ भिवंडी. अल्पेशकडे एक क्षमता आहे, दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची क्षमता आहे आणि मध्ये मध्ये अतिशय वेगवान चेंडूसुद्धा हाताळतोय. कित्येक वर्षापासून मी अल्पेशला गोलंदाजी करताना पाहतोय. क्षमताने हे फार महत्त्वाचं आहे. एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. चेंडूमध्ये व्हेरिएशन्स, बदल करणे, दोन्ही साईडला मूव्ह करणे, मध्ये मध्ये अतिशय वेगवान चेंडू हाताळणे, ही एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. नक्कीच भरपूर वर्षाचा अनुभव आपला झोकून द्यावा लागेल त्या ठिकाणी अल्पेश चौधरी याला, कारण त्यांच्या संघाला आवश्यकता आहे कमबॅकची आणि ती या ठिकाणी कमबॅक नक्कीच मिळेल ज्यावेळेस विकेट मिळतील. कारण पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्या दरम्यान नंदन समोर आला तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. आणि ज्यावेळेस एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर असतो त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतील, यात मात्र काही शंका नाही आहे. वेळ थोडा कमी खर्च करा, वेळेच्या संदर्भात थोडं भान असू द्या, नक्कीच विनंती असेल. षटकातील पुढील चेंडू अल्पेश चौधरी वळतोय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू स्क्वेअर लेगमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचत आहेत आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलने धावफलक मात्र पुढे सरकेल. 10वा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा झाल्या आहेत. नक्कीच भरपूर चांगली फलंदाजी या ठिकाणी नंदन पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. त्याची साथ निभावली जाते संदेश खेनेच्या माध्यमातून. संदेश खेने नक्कीच हा देखील एक डावखुरा चांगला फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. त्या दरम्यान अल्पेश वळतोय. यावेळेस हा बॉल मिस टाइम झालाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क झाला नव्हता तरी देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट झालेल्या आपण पाहतोय. धावफलक 2ने पुढे सरकेल. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल देखील पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. भरपूर चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जात आहे. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोन्ही प्रकारच्या नक्कीच व्हेरिएशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच गवळी सर, आपण जर विचार केला तर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे, तर वेग परिवर्तन, व्हेरिएशन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. कारण तुमच्याकडे वेग असणं महत्त्वाचं नसतं, तुमच्याकडे लाईन, लेंथ, अचूक टप्पा, या 3 गोष्टी असणं फार गरजेचं असतं. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्राथ आपण बघितलं होतं गोलंदाजी करताना कित्येक वर्ष. काय गोलंदाजी करायचा,
खूप वेग नव्हता, पण लाईन लेन चेंडूचा टप्पा हा अचूक होता. येस अल्पेश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस देखील मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात, मात्र झेल ड्रॉप झालाय. चुकीला माफी नाही आहे आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. नक्कीच या अपेक्षा नसतील या ठिकाणावर ना. कृष्णाई कारेवली संघाच्या पाठीराख्यांमध्ये थोडीशी निराशा जरूर असेल, कारण ज्या प्रकारची सुरुवात या ठिकाणी झाली आहे, क्षेत्ररक्षण देखील थोडंसं खराब पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल अतिशय सुरेख फटका. चेंडूवर प्रहार झालाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. हा षटक मिळाला. शॉर्ट बॉल फोर्स केला होता आणि संदेश एक वैशिष्ट्य आहे, संदेश ताकदीचा वापर खूप गरजेचा असतो आणि फोर्सचा फटका जर तुम्हाला खेळायचा असेल तर तुम्हाला ताकदीचा वापर करणं गरजेचं आहे. आपण पाहू शकता ड्रिंक्स घेऊन मैदानात ते आंतरराष्ट्रीय खेळाप्रमाणे जॅकेट पाहतोय, आकर्षक जॅकेट घालून आंतरराष्ट्रीय खेळामध्ये किंवा 20 क्रिकेटची स्पर्धा असते IPL मध्ये अशा प्रकारचं दृश्य बघायला मिळतं आणि याचं संपूर्ण श्रेय नक्कीच हे जाणार आहे ते म्हणजे आमच्या सन्माननीय राणीताई अग्रवाल मॅडम यांना, तसेच एवन जोडीला. हे जे आयोजन आहे उत्कृष्ट असं आयोजन, आज त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी आमचा मोस्ट VIP कक्षातून ही स्पर्धा पाहतोय. येस वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी झिजावं लागतंय. तर या ठिकाणी नक्कीच चमकतोय दोस्ती मिलेनियम संघ, कारण 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच चांगली सुरुवात, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि त्या दरम्यान इरफान पटेल साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. BRPL या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर उर्वरित 2 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण ऐकणार आहोत. भिवंडी ग्रामीण समालोचक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर यांच्या आवाजाने. धन्यवाद संदेश वकारे. एक दमदार सुरुवात बघायला मिळते, कारण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 42. 14च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत आणि दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत, आक्रमक फलंदाजी करतायत. संदेश याने शेवटच्या चेंडूवर एक षटकार मारला होता आणि सुरुवात तर नंदनाने अतिशय अप्रतिम केलेली आहे, आक्रमक सुरुवात केलेली आहे. तर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 65+ कडे पाहत असणार आहे हा संघ. आपण जो सामना पाहतोय चिरंजीव गोकुळ नाईक इंजिनियर कृष्णाई कारिवली विरुद्ध दोस्ती मिलेनियम या 2 संघामधील सामना नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता लवेश नाईक यांनी, चिरंजीव गोकुळ नाईक इंजिनियर कृष्णाई कारिवली संघाचा कॅप्टन, या 3 षटकानंतर योग्य वाटत नाहीये. यानंतर नेक्स्ट मॅच टॉससाठी तयार राहायचं RK फ्रीड अँड शेळके ब्रदर्स व जय मसोबा पिंपलास. दोन्ही कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसातला 4था सामना असेल. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. थोडा स्पीडअप करायचं आपण प्लीज. कॅप्टन लवेश प्लीज. यस, माझ्यासोबत जोडले जात आहेत पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. जवळपास 14 ते 15 वर्षापासून माझ्यासोबत समालोचन करतायत. षटकातील पहिला चेंडू आणि आडव्या पॅटला स्वीपचा फटका खेळलेला आहे. चेंडू जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये होत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 43. आजच्या दिवसातला 3रा सामना, पहिला सामना झाला होता प्रभुदेवा बॉईज विरुद्ध भादवड विरुद्ध दोस्ती मिलेनियम संघाने सहजगत्या विजय प्राप्त केला होता. आणि दुसऱ्या सामन्यामध्ये रंगतदार सामन्यामध्ये SK स्पोर्ट्स सापे या संघाने विजय प्राप्त केला. आणि हा 3रा सामना आपण पाहतोय. पवन केने, दोघांमध्ये द्वंद्व बघायला मिळेल, कारण मॅन फ्रॉम गोरसई, दोघे गोरसेचे दोघांमध्ये द्वंद्व बघायला पवन केने आणि संदेश मध्ये. याला पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत
क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि आज बरोबर सोपा झेल सुटतोय. ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज डेंजरस. वर्ल्ड कप 99 मध्ये स्टीव्ह वॉचा झेल अशाच प्रकारे हर्षल गिबने सोडला. स्टीव्ह वॉने शतक झळकावलं. दक्षिण आफ्रिका संघ पराभूत. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. वर्ल्ड कप 1983 मध्ये कपिल देवने जो झेल घेतला होता अप्रतिम व्ह्यू रिचर्डचा, सामन्याला कालांटी मिळाली आणि मात्र वेस्ट इंडिज संघ पराभूत. तर कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं. पवन केने थोडासा नाराज आहे ज्याप्रमाणे झेल सुटलेला आहे. पवन यावर मग व्हाट शॉट, फ्लिकचा फटका गेलेला आहे आणि चेंडू डीप स्क्वेअर सीमा रेषा पलीकडे षटकार. फलंदाजी पाहतोय आपण गौली सर नंदन पाटील यांच्या बॅटमधून एक अतिशय अप्रतिम उंच उंच आणि लांब पल्ल्याचा षटकार आणि या सातत्य दाखवतो. लागोपाठ दुसऱ्या सामन्यात नंदन पाटील यांच्याकडून धमाकेदार खेळी साकारतोय. तर व्यक्तिगत पाहतोय आपण 35 या धावसंख्येवर फलंदाजी करताना कालेरत्न निश्चित किंग ऑफ रिंग म्हणजे ओळख आहे खऱ्या अर्थाने. अतिशय अप्रतिम फलंदाजी. 12 चेंडूमध्ये 35 धावांची विस्फोटक खेळी केलेली आहे. त्यामध्ये तब्बल 4 षटकार मारलेले आहेत आणि या हंगामामधलं पहिलं अर्धशतक जर कोणी पटकावलं असेल ग्रामीणमध्ये तर नंदन पाटीलने. आणि जिथं सुरेख सुरुवात हंगामाची आपण पाहिली नंदन पाटील यांच्या माध्यमातून. पवन लेफ्ट आर्म यावर मात्र फोर्स केलेला आहे आणि चेंडू ते वाईड ऑफ लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा काय इशारा येतो बघा, चौकार. चौपन्न धावा झाल्या, त्याने 39 धावांवर खेळतोय नंदन पाटील आणि अर्धशतक पटकावतोय का बघायचं आहे. अर्धशतक जर पटकावलं तर BRPL भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक बघायला मिळेल. पवन याला पुण्याचा फटका खेळलेला आहे मिडऑफच्या वरून. सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. असेल तर नक्कीच प्रेक्षकांनी टाळ्यांचा वर्ष करायला हवा. 43 नॉट आउट, 43 धावांची आता आपण खेळी केलेली आहे. त्यामध्ये 4 षटकार मारलेले आहेत. पवन लेफ्ट आर्म याला फक्त हलक्या हाताने कट केलेला आहे, फक्त ढकललेला आहे चेंडू पॉइंटला. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येते तोपर्यंत मात्र 1 धाव आणि एका धावाने नंदन पोहोचते आपल्या वैयक्तिक 44 या धावांवर आणि टोटल धावसंख्येची झालेली आहे 59. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 59 धावा झालेल्या आहेत. काय वाटतं सुनील पवार? एक चांगली दमदार सुरुवात पाहतोय आपण. प्रति षटकामागे जर विचार केला आपण 15 धावाची सरासरी आतापर्यंत पाहतोय आणि ही सरासरी जर गौली सर कायम राहिली तर निश्चित 75चा आकडा पार करेल. आणि निश्चित मी उल्लेख करत होतो ज्या प्रकारे मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गौली सरांनी किंग ऑफ रिंग हे नाव ठेवलं होतं, पण इथं रिंग नाही आहे पण तरी पण किंग बनतोय. या सामन्यात धमाकेदार डाव साकारतोय. अप्रतिम टोलेजिंग फटकेबाजी नंदन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली. RK फ्रीट अँड शेडके ब्रदर्स व जय मसोबा पिंपलास, कारण 5व्या षटकाला सुरुवात होणार आहे. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. RK फ्रीट अँड शेडके ब्रदर्स, जय मसोबा पिंपलास. चला आपण वेळ कमी घ्या, विनंती असेल आपल्याला. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र सज्ज होतोय. गोलंदाज धावसंख्या जर पाहिली आपण एक अतिशय चांगल्या विशाल धावसंख्येकडे वाटचाल करताना षटकातील पहिला चेंडू आणि रिव्हर्स ॲडम करण्याचा प्रयत्न यावेळेला. अंतिम षटक, अजूनही 5 षटकांचा खेळ आणि पहिलं अर्धशतक पटकावतं का बघायचं आहे, कारण
याला मात्र चांगला चेंडू म्हणता येईल, हलकंसं अपील केलं जात आहे, पण करणला माहीत आहे फक्त एक थोडंसं प्रेशर हे असं असणं गरजेचं आहे. प्रेशर टाकण्यासाठी अपील करावंच लागतं. मात्र निर्धाव चेंडू आत्ता आपण पहिल्यांदा पाहतोय, आपण बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळलेला आहे नंदन या इनिंगचा आपण विचार जर केला तर. कारण लेफ्ट आर्म याला मात्र ट्राय केलेला आहे चेंडूला, चेंडू सरळ सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि नंदन पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 46 धावांना पोहोचतोय. पहिलं अर्धशतक बघायला मिळते का बघायचं आणि धावसंख्या झालेली आहे 61. अपील केलं जात आहे आणि याचबरोबर नंदन याची खेळी पायची 4 रूपाने संपुष्टात. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. यस, पोहोचतोय, पाहू शकता आपण. 46 धावांची खेळी करून नंदन पाटील बाद झालेला आहे. तब्बल 4 षटकार मारले आणि त्यामध्ये प्रेक्षणीय कलात्मक असे 4 फटके 4 चौकार मारले. टोटल सामना केला 19 चेंडूचा आणि 46 धावांची खेळी केली. एक जबरदस्त फलंदाजी करून मात्र 5च्या स्वरूपात बाद झाला होता. काय धमाल आणि कमाल फलंदाजी पाहायला मिळाली. त्या खेळीच्या बळावर पाहतोय आपण. आतापर्यंत जर विचार केला आपण धावफलकावर धावा आहेत त्या 61. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे आणि या नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना पाहतोय आपण साकिब खान, एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून याची ओळख आहे. हेलो, कमाल की बल्लेबाजी की रिंग ऑफ किंग नंदन पाटिल, अजय घरत का दिया हुआ नाम, काले रत्न मेरा दिया हुआ नाम और पावर प्ले का बादशाह डॉक्टर गौली सर का दिया हुआ नाम. सज्ज होताना गोलंदाज करण, यावेळेस मात्र खोल टप्प्याचा चेंडू होता, सफल क्रॉस होऊन ऑनसाईडकडे स्विंग करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क होत नाही, बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय तालुका क्रिकेटचा जर विचार केला नंबर 1 विकेट कीपर सुजीत. करण कदम बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. डेथ ओवर में उन्होंने बांधे रखा है बल्लेबाजों को. करण परत सज्ज होताना व्यासपथा फुलटॉस फटका पाहतोय आपण. एक धमाकेदार फटका सरळ चेंडूला फेकून देतोय, षटकार. ये मैच का कहीं टर्निंग पॉइंट ना हो जाए. आखिरी गेंद पे लगाए, 67 रन बने, 68 की चुनौती है. आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं. खेलने वाली टीमें हैं जय मसोबा पिंपलास और आरके फ्री हिट एंड शिल्के ब्रदर्स. तर 5 षटकाच्या समाप्तीनंतर जे टार्गेट उभं केलेलं आहे पाहतोय धावपलकावर आपण 67 धावा आहेत आणि 68 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. तर नाणेफेक होणार आहे, आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत नाणेफेक करण्यासाठी. व्हॉइस ऑफ ठाणे, ओव्हर टू द भावे सर. धन्यवाद शुभा धुमाल. इस वक्त हम एवन जोड़ी टॉस बॉक्स में है और दोनों कैप्टन मेरे से जुड़ चुके हैं. बिग बर्ड चिराग माली, ऑल द बेस्ट, एंड भिवंडी के बी डिविलियर्स गैसुद्दीन शेख. सबसे बड़ी बात है कि दोनों टीमें अपने 2 मुकाबले आरंभ मुकाबले हार Yes, गई है. या ठिकाणी मी आमच्या बिंदियाजी अग्रवाल मॅडमांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे, नाणेफेक करायची आहे. आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बिंदियाजी अग्रवाल मॅडम यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आइए टॉस को अंजाम देने के लिए इस वक्त मोहतरमा प्रिया जी अग्रवाल टॉस बॉक्स से जुड़ती हुई. वेलकम. साथ में बहुत ही वरिष्ठ पत्रकार इरफान पटेल साहब हैं, आपका भी स्वागत है. सिक्का वहीं एवन जोड़ी, ये जोड़ी अब फेमस होती हुई, और एक तरफ वो जिसकी धूम मची है BRPL.
बहुत शुक्रिया मैडम एंड बहुत शुक्रिया इरफान एंड मनोज ठाकरे। टॉस को जीता है आरके फ्रीट और शिल्के बर्दस ने। गैसुद्दीन शेख, सबसे पहले ये बताइए टॉस जीता है, क्या करेंगे? 2 मैच से हम लोग टॉस हार रहे थे, तो ये मैच में टॉस जीते हम लोग फील्डिंग करेंगे। गैसुद्दीन, ये बताइए पिछले 2 मैच में एज अ कैप्टन क्या कमियां रह गई है जिसे आप पूरा करना चाहेंगे? हम लोग का टीम कॉम्बिनेशन बैठ नहीं पा रहा है, इसके लिए हम लोग 2 मैच हारे हैं। अभी टीम मीटिंग हुआ है, ये मैच में फोकस करेंगे, इंशाल्लाह जीतेंगे। और बीआरपीएल कल से चल रहा है, कैसा एंजॉय किया आपने? बीआरपीएल जब से ऑर्गेनाइज हुआ था तो बहुत ही चर्चा था सिटी में और ग्रामीण में भी, और सिटी में से हम लोग को खेलने का मौका दिया, उसके लिए हम लोग थैंक्स कहना चाहेंगे। ये बताइए कि अपोजिशन साइड को एक गेम प्लान होगा कि 5 ओवर में कहाँ तक रोकना चाहेंगे? सामने भी काफ़ी अच्छी टीम है, लेकिन किसको भी हल्के में नहीं ले सकते। नेचुरल गेम खेलेंगे हम लोग, 60 के अंदर रोकेंगे इंशाल्लाह। मैच रोमांचक होगा? पूरी कोशिश रहेगी कि सामने वाली टीम भी 2 मैच हार के आई है, हम लोग भी 2 मैच हारे हैं, तो दोनों का फोकस रहेगा ये मैच जीतने के लिए। यस, देखते हैं जो जीता वही सिकंदर। चिराग माली, पिछला मैच शायद आप भूल ना पाए, कहते हैं कि किनारे पे डूबने का गम भारी होता है। पहले ये बताइए कि बीआरपीएल की जो चर्चा चली है इसके बारे में, इसके अट्रैक्शन के बारे में चिराग का क्या कहना है? अट्रैक्शन तो बहुत ही अच्छा है, क्योंकि जैसे उन्होंने डिक्लेयर किया था बीआरपीएल, हमने भी सोचा था कुछ ग्रामीण के प्लेयर्स को चांस मिलेगा, और अच्छा प्लेटफॉर्म उन्होंने तैयार करके दिया है, इसलिए हमारे तरफ से भी 100% सपोर्ट रहेगा उन्हें। और ये बताइए कि बल्लेबाजी आपको दी गई है, कोई चेंजेस है प्ले 11 में? चेंजेस तो थोड़ा सा टीम डिसाइड करेगी, पर फिलहाल तो 2 मैच से हम चेस ही कर रहे हैं और मैच हार रहे हैं, तो यही सोच थी हमारी कि पहले बैटिंग करे और टारगेट दे सामने वाले को। कहाँ तक जाना चाहेंगे? सामने की बैटिंग साइड तो अच्छी है, गेसु है, सचिन है, तो कम से कम 60-70 के अबाव जाना चाहेंगे। देखिए, दर्शक बहुत गहरी नज़र से मैच देख रहे हैं। उनका कहना था कि कहीं ना कहीं रणनीति ये रही थी कि आप बाएं हाथ के बैट्समैन थे और आखिरी ओवर में आपको आना चाहिए था, लेकिन क्रिकेट में अगर और मगर नहीं। क्या उम्मीद करें कि 2 हारी हुई टीमें एक ऐसा मैच खेलने जा रही है जो बीआरपीएल में रंग भर देगा? हाँ ज़रूर, ये मैच ऐसा रहेगा कि सामने वाला कोई भूल नहीं पाएगा। क्या बात है। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज आरके फ्रीट शिल्के ब्रदर्स वन द टॉस, सिलेक्टेड बॉल फर्स्ट, इज बैक टू द कमेंट्री बॉक्स। थँक यू सिद्दीक बाबे. पंचांनी सामना फक्त 2 मिनिटे थांबवायचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे सनम कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर तसेच मास्टर 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजयजी अर्थात अण्णा गवळी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. मित्रांनो, मास्टर 40+ जी संघटना आहे त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर सनम कुमार अँड कंपनी याचे प्रोप्रायटर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. खेल की शुरुआत होती हुई लक्ष्य है 68 रनों का पहली गेंद के साथ। फ्लिक कर दिया, 6 रन। A1 पवन का A1 शॉट। आगमन झालेलं आहे आमचे सन्माननीय धनंजय अर्थात अण्णा गवळी. ज्या ट्रॉफी ज्या आहेत आपण पाहू शकता, कलर ट्रॉफी, 4 ट्रॉफीज, प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, या ट्रॉफीज आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांचा खूप खूप आभार. पवन के ने सिक्सर से खाता खोलते हुए, किरण पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए, पवन को स्विच हिट, ये भी जाएंगी मैदान के बाहर। पहले बाउंस पर मेरे ख्याल से गेंद जा रही, अंपायर के इशारे का इंतजार है। क्या 4 या 6? 6 रन। बैक टू बैक 2 सिक्सर और पवन केने ने अपने तीखे तेवर बता दिए हैं, आर या पार।
देखिए गौली सर, पवन केनी एक ऐसे बैट्समैन है जो बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। अब प्रीतेश पाटिल, दापोडे के, पवन केने, उमर खान, ये वो खिलाड़ी हैं जो बॉटम एंड का बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। 2 पे 2 ठोक डाले, वो भी किरण पाटिल को, कॉटरेल ऑफ भिवंडी। पवन को नीची बैकलीफ, इससे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को। पण डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित पंचांना या ठिकाणी विचार करावा लागला असता, कारण डायरेक्ट हिट चांगला प्रयत्न केला होता धावबाद करण्याचा. एवन पवन 13 पे पहुंचे और कुल स्कोर को उन्होंने पहुंचा दिया इस वक्त 13 रन। मुकाबला चलता हुआ कृष्णाई इंटरप्राइजेस कारेवली बनाम दोस्ती मिलेनियम। हमारे बीच में हेमंत गुलवी भी है। आप बाएं हाथ के बैट्समैन सुमित पाटिल, मैन फ्रॉम हाईवे दिवे, अच्छे स्ट्रोक प्लेयर है। खिली हुई धूप, ठंडी हवाएं बह रही है। इस मर्तबा गेंद आसमान में खड़ी रह गई है, खिलाड़ी उसके नीचे आ रहे हैं, कोई गलती नहीं और आउट हो गए सुमित पाटिल 0 पर। पाटिल ने भी बता दिया है कि वो विकेट टेकर गेंदबाज है। पहला विकेट गिरता हुआ यहाँ पर 13 के योग पे कृष्णा इंटरप्राइजेस कारेवली का। देखना है कि पवन का साथ निभाने नए बैट्समैन कौन आते हैं। आप देख रहे हैं BRPL, भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग। आप सभी का हार्दिक स्वागत है। मैच नंबर 3 चल रहा है। इसके बाद टॉस हो चुका है और RK फ्रीट और शिल्के बर्दस ने टॉस जीता है और जय मसोबा पिंपलास को बल्लेबाजी की दावत दी। खेळाडू कक्षामध्ये ज्या प्लेयर्सना खुर्च्या दिलेल्या आहेत, खुर्चीवर आपण बसायचं आहे. प्रत्येक खेळाडू कक्ष, दोन्ही खेळाडू कक्ष जे आहेत लक्षात घ्यायचं आहे प्रत्येक खेळाडूने. समीर तांगड़ी, आपको ऊपर बैठना है। किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए पवन केने के लिए फिर से करारा ड्राइव इनफील्ड के ऊपर से लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। पॉवर प्लेचा फटका बघायला मिळालेला आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि मिड ऑफच्या वरून हा फटका खेळलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मिड ऑनच्या वरून खेळलेला फटका. किरण पाटिल पवन केने के लिए बहुत बढ़िया गेंद, पूरी तरह से खोल के रख दिया था पवन केने को और 1 ओवर की समाप्ति। बहुत ही पॉजिटिव रिप्लाई हम देख रहे हैं कृष्णा इंटरप्राइजेस कारेवली का। 17 रन बने और 1 विकेट गिरा है। हालांकि 68 के लक्ष्य का पीछा कर रही है और यहाँ से अभी भी बहुत लंबा फासला तय करना है, क्योंकि यहाँ से हम देखते हैं तो 51 रन 4 ओवर में चाहिए। नए बैट्समैन डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी आए। देखिए अल्पेश चौधरी के पास कई कीर्तिमान है। ये वो खिलाड़ी है जिसने चैलेंज के सामने RK ट्रॉफी 2013 में जो 48 रनों की इनिंग खेली थी उसमें 11 चौके लगाए थे। गेंदबाजी में भी बहुत अच्छी गेंदबाजी की, ऑफ ब्रेक गेंदबाजी उनकी रही थी। म्हणजे एकंदरीत आपण बघितलं क्लास क्रिकेट, क्लास बॅट्समन आहे. जेव्हा चौकार आपण जास्त पाहतोय तेव्हा एक क्लास बॅट्समन बघायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सर्वात जास्त चौकार जर कोणी लगावले असतील वन डे क्रिकेटमध्ये तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 2016 चौकार लगावले. दूर वाले छोर से गेंदबाजी में अब धीरज धुमाले। पहले मैच में कमाल की बॉलिंग की थी धुमाले ने। शुभात धुमाल हमारे साथ और धुमाले मुड़ते हुए। इस मर्तबा गेंद को आने दिया था, हल्के हाथों से गेंद को कवच में खेलते हुए
स्ट्रोक के साथ ही निकल पड़े अल्पेश 1 रन के लिए। 1 रन से स्कोर 18 रनों पे पहुंचा है कृष्णा इंटरप्राइजेस कारिवली का। धुमाले, बहुत ही खूबसूरत मौसम। ओ स्विंग एंड मिस, बहुत तेज बल्ला चला दिया था। गेंद उनके बल्ले और अरमान दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास। अच्छी बॉलिंग कर रहे हैं धुमाले सुबह से ही। ड्राइव किया मिड ऑन सर्कल में, पहले बाउंस पे गेंद गई, रन पूरा किया बैट्समैन ने। 1 रन से स्कोर रन नहीं हुआ है, सीधी ट्रेवल की। धुमाले, ये देखिए धुमाले को घुमा ले और गेंद वाइड ऑफ लॉन्ग ऑन 4 रन। देखिए अल्पेश चौधरी एक ऐसे बैट्समैन है, न सिर्फ खुद खेलते हैं बल्कि सामने वाले को भी खिलाते हैं। देखिए उन्होंने पवन से आके कुछ चर्चा की है। आजकल जो ऐड है ना, दे देना आराम से। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मर्तबा खींच के मारा है, फुल पावरफुल 6 रन। ऐसा लग रहा है कि पवन केने मानो पीछे पड़ गए कि मैच ले उड़ेंगे। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं पवन केने। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 27 रन बातों बातों में बना लिए और कहीं ना कहीं अब धुमाले अंडर प्रेशर आते हुए। 28 में 27 रन एवन पवन के। उड़ाया उड़ाया, ये 6, ये हेलीकॉप्टर लैंड करता हुआ बाउंड्री के पीछे। काय फलंदाजी बघायला मिळते पवनच्या माध्यमातून। चौकार षटकारांची आतषबाजी। पावसाची आज मात्र कुठल्याही प्रकारची शक्यता नाही, मात्र मुसळधार पाऊस बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पडतोय पवनच्या बॅटमधून। एवन पवन की एवन बल्लेबाजी एवन जोड़ी के शो में। एवन जोड़ी का शो है, एवन पवन की एवन बल्लेबाजी। व्हाट अ बैटिंग। आखिरी शॉट को देख के थोड़ी देर के लिए मानो ऐसा लगा कि गोरसई के ग्राउंड में MS धोनी आ गए हो। 34 धावा झालेल्या आहेत आणि 33 धावा त्यामध्ये पवन याच्या आहेत। 10 चेंडूचा सामना, 10 चेंडूमध्ये 33 धावा पवनच्या आहेत। 34 धावा दिल्या, बरोबर निम्मा पल्ला पार केलेला आहे। 68 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी। अजूनही 3 षटकामध्ये 34 धावांची आवश्यकता आहे। मरता क्या ना करता गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी साकिब खान को मोर्चे पे लगाया गया है। करेश मात्रे को पता है कि पवन केने को अगर 1 ओवर और दिया तो मैच ले उड़ेंगे। देखिए साकिब खान ने पहले मैच में भी बहुत ज़बरदस्त गेंदबाजी की थी और पिछला जो BC4 का सीज़न था उसमें 2 मरतबा वो बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवन फलंदाजीला आल्यानंतर गोरसईचे समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। पाहू शकता प्रत्येक स्टँडमध्ये दिसत आहेत। लेकिन ये बैटल बहुत अच्छा है क्योंकि साकिब खान के जो 2 ओवर है वो इस मैच का क्लाइमैक्स लिखेंगे। करेश मात्रे भी किसी तरह का जोखिम नहीं लेना चाहते हैं। उन्होंने तुरंत ही गेंद गोल्डन आर्म्स ऑफ भिवंडी साकिब खान के हाथ में दिए। फील्ड की जमावट अल्पेश चौधरी के लिए। सर्कल में 4 खिलाड़ी हैं, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट थर्ड मैन, कवर और
स्ट्रेट स्मिट ऑन। साकिब खान लेफ्ट आर्म राउंड स्टम्प्स, बल्ले के फेस को खोला, गाइड किया गली में, 1 रन, गेंद को पड़ने दिया था। देखिए साकिब खान की खासियत है कि वहीं से तेज गेंदबाजी भी करते हैं। इस तरह के गेंदबाज को मिस्ट्री गेंदबाज कहा जाता है। साकिब खान साकिब खान सामना कर रहे हैं बैट्समैन A1 पवन केने। अभी भी लंबा फासला तय करना है, 68 रन है और 35 रन आ चुके। साकिब खान लेफ्ट आर्म राउंड स्टंप जाते हुए पवन को उछाल दिया, तान दिया आसमान में, भेज दिया साकिब को तारामंडल में। 6 रन। लांब पल्ल्याचा षटकार आहे हा, कारण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये शाहिद आफ्रिदी यांनी 158 मीटरचा षटकार मारला होता साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध, आणि हा BRPL मधला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार आहे। कितनी दूर गेंद गई है, मानो तरी पार शॉट खेला है। A1 पवन इस वक्त पूरे जूम में नजर आ रहे हैं। 3 सिक्सर अभी लगे हैं, कुल मिलाकर 5 सिक्सर लगाए हैं। एक और गेंद और गैप में जाती हुई 4 रन। ऐसे लग रहा है कि घुड़सई से सेट होकर आए हैं और ऐसे लग रहा है कि गेंदबाजों की आज खैर नहीं। वार भी किस पे किया है, मजबूत करी साकिब खान पे। वो जो कहते हैं कि लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए। यापूर्वी बिंदास 42 धावांवर बाद झाला होता, नंदन पाटील 46 धावांवर बाद झाला होता। मग आता अर्धशतक बघायला मिळते का, पाहूया आपण पवनच्या माध्यमातून। 43 पे बल्लेबाजी कर रहे हैं। A1 जोड़ी का शो और A1 पवन की A1 बल्लेबाजी। साकिब खान लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, खींच के मारा है, आउट हो जाएंगे। यो, इस खिलाड़ी ने कैच नहीं मैच छोड़ा है, कैच नहीं मैच छोड़ा है। A1 पवन बच गए। ॲब्सोल्युटली, कारण स्टीवचा झेल जेव्हा हर्षद गिमनी सोडला होता तेव्हा स्टीवाने सांगितलं होतं, यंग मॅन यू नॉट ड्रॉप द कॅच, यू ड्रॉप द मॅच। यहाँ पे भी मैच लगभग छोड़ दिया है क्योंकि वापसी हो सकती थी, लेकिन पवन को जीवन दान देना बहुत महंगा पड़ सकता है। कट किया है बहुत ही खूबसूरती के साथ, कवर पॉइंट पे गेंद जा रही है। 1 रन बनता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है। 47 रन। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं A1 पवन? 44 रन पे बल्लेबाजी कर रहे हैं। लाल टोपी, कलर ऑफ पैशन। खींच के मारा है चाबुक, लेकिन पीछे खिलाड़ी। 1 रन। 3 ओवर की समाप्ति, 48 रन और 2 ओवर में कितने चाहिए? 20 रन। लेकिन यही कुछ इक्वेशन पिंपलास के सामने थी, इसी तरह विकेटें थी, थोड़ा ज्यादा लेजी बन गए, मैच हारा। क्या यहाँ पर कहानी अपने आप को दौड़ाती है या A1 पवन मैच ले उड़ते हैं? आइए सुनते हैं। हालांकि मेरे ख्याल से कारोली अपना पहला मैच हार गई थी। यस, क्या कुछ होगा, आइए सुनते हैं डॉक्टर गवली सर से। थँक्स सिद्दीक बाबे। तर एक रंगतदार सामना बघायला मिळतोय। चिरंजीव गोकुळ नाईक, इंजिनियर कृष्णा एक कारविली विरुद्ध दोस्ती मिलेनियम। 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे। संघर्ष बघायला मिळणार आहे। अजूनही सामना संपलेला नाही, पण पवन याने ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे, एक धोक्याची सूचना आतापर्यंत दिलेली आहे। 44 धावांवर खेळतोय।
45 धावांवर खेळतोय पवन. आणि आपण फलंदाजी जर बघितली तब्बल 5 षटकार मारलेले आहेत आणि 3 कलात्मक फटके बघायला मिळाले, 3 चौकार बघायला मिळाले. 14 चेंडूमध्ये 45 धावांची तुफानी खेळी केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या ठिकाणी आमचे स्कोरर अल्पेश गायकवाडने केलेली आहे. संदीप गावंड अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत. व्हॉइस ऑफ वसई ते लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत त्यांच्या सहकार्यांबरोबर आणि त्यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. संदीप गावंड आपलं खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आज मास्टर 40+ सर्व संस्थापक अध्यक्ष सनम कुमार अँड कंपनीचे धनंजय अण्णा गवळी सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. क्रिकेटशी त्यांचं खूप आतुर नाते, ते सुद्धा सामना पाहत आहेत. हा चेंडू मात्र टायमिंग साधता आलेला नाही. चेंडू सरळ जाते मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. मात्र एकच धाव मिळेल. एका धाव्यानं पवन पोहोचतोय आपला वैयक्तिक 46 या धावांवर. पहिलं अर्धशतक पटकावतो का बघायचं आहे BRPL मधलं. आणि धावसंख्या झालेली आहे 49. म्हणजे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. सामना अजूनही 50-50 अवस्थेमध्ये. काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ चेंडू जातोय डीप मिडॉनला. लॉंगांचा क्षेत्र खराब क्षेत्ररक्षण होतंय. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकच धाव. आणि याचबरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. दहा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू स्क्वेअर लेकडे होतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मात्र वाईड असा थ्रो आणि दुसरी धाव पूर्ण होते. हेच फार महत्वाचं आहे. सामना जेव्हा अटीतटीचा असतो अशा प्रकारच्या धावा जे मिळतात ह्याच बऱ्याचशा वेळेला धोकादायक ठरू शकतात. सुनील पवार. अगदी बरोबर सांगितलं गवली सर. आपण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहतोय एक एक धावा वाचवणं गरजेचं असते. कारण की आता ज्या प्रकारे पवन हा फलंदाजी करतोय धावा रोखणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईकला 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. एक लंबकाप्रमाणे बघायला मिळेल. एखादा मोठा फटका लागला तर मात्र आपण पाहू शकता विजयाकडे वाटचाल होऊ शकते. याला मात्र त्रिफळाची क्लीन बॉल. विकेटची आवश्यकता होती. ती विकेट प्राप्त केली आणि ती त्रिफळाची क्लीन बॉल. आणि पुन्हा एकदा अर्धशतक बघायला मिळत नाहीये BRPL मधलं. मात्र नक्कीच टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. कारण जी खेळी केलेली आहे 46 धावांची खेळी केलेली आहे. 48 धावांची खेळी करून पवन बाद झालेला आहे. तब्बल 5 षटकार मारले. त्यामध्ये 3 चौकार मारले. पण गवली सर या विकेटनी सामना एकदा परत रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. ज्या प्रकारे किरण पाटील यांनी हा विकेट प्राप्त केला. एक अतिशय चांगल्या चेंडूवर पवन किनेरात बाद केलंय आणि सामना रंगतदार स्थितीकडे येऊन ठेपलेला आहे. ॲब्सोल्युटली. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट किरण पाटील यांनी प्राप्त करून दिलेली आहे. पण तो अजूनही सामना संपलेला नाही. कारण खेळण्यासाठी मैदानात जातोय. अकबर खान. अकबर खान याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. परंतु योग्य वेळी त्या क्षमतेचा वापर करायला हवा. क्रिकेट असा खेळ आहे. तुम्ही तुमच्याकडे जी क्षमता असते पण क्षमतेचा वापर योग्य वेळी करायला हवा. किरण लेफ्ट आर्म. याला पुन्हा अपील केलं जाते. जोरदार अपील केलं जातं पायचीच. मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाही आहे. कारण बॅट अँड बॅट झालेला आहे. बॅटला स्पर्श झाला त्यानंतर चेंडू पायावर आदळला. हे पंचांनी बघितलेलं आहे. पंच गोकुळदास पाटील. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता.
संघर्ष, बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. जीवन एक संघर्ष आहे, पण क्रिकेटमध्ये कित्येक वेळेला बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. याला हुकचा फटका आणि चेंडू सरळ जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. खराब चेंडू म्हणेल गवली सर. ज्या प्रकारे पाहिला आपण वेगवान चेंडू होता, पण लाईन चुकीची टाकली डाव्या यष्टीवर, सहज थोडासा फ्रंट झाला आणि काय सुरेख हुकचा फटका पाहिला आपण. आणि शेवटच्या चेंडूवर षटकार येऊन आता मात्र सामन्यामध्ये एकदा परत वर्चस्व पाहतोय आपण कृष्णाई कारिवली संघाचं. यस, असं वाटलं होतं की रंगात बघायला मिळेल, मात्र या षटकाराने थोडंसं समीकरण बदललेलं आहे. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे, पण अजूनही सामना संपलेला नाही. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कित्येक वेळेला विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होतात आणि कित्येक वेळेला पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करतात. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. रंगतदार सामना लगेच सुरुवात करायची आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. चिरंजीव गोकुळ नाईक, इंजिनियर कृष्णा नाईक कारिवली विरुद्ध दोस्ती मिलेनियम या 2 संघामध्ये रंगतदार सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसातला हा 3रा सामना पाहतोय. अंतिम षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. आणि या गवली सरनी सांगितलं की सामना अजून संपला नाही आहे. एक रंगतदार स्थितीमध्ये सामना आहे. नाही, कारण सुनील पवार असं असतं, क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं, काही कठीण नसतं. क्रिकेट असा खेळ आहे. 1877ला क्रिकेटला सुरुवात झाली, त्यानंतर मात्र आपण बघितलं सुरुवातीला टेस्ट क्रिकेट, त्यानंतर वन डे क्रिकेट, त्यानंतर 20 क्रिकेट. एक रंगत निर्माण झालेली आहे. क्रिकेटला खूप ग्लॅमर आहे आणि टेनिस विश्वामध्ये सुद्धा, टेनिस क्रिकेटला सुद्धा खूप ग्लॅमर आहे. अंतिम षटक घेऊन येतोय विनीत माळी, एक युवा गोलंदाज आहे, मात्र अंतिम षटक कशा प्रकारे हाताळतोय बघायचंय. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अकबर खान खेळण्यासाठी सज्जू आणि नॉस टाकर यांना अल्पेश. विनीत, खराब चेंडू, फुलटॉस चेंडू आहे, सरळ फटका खेळला जातो, चेंडू सरळ जातो, तो डीप स्क्वेअर लेगला. फायदा उचलता आले नाही. खरं तर अशा चेंडूची जागा ही सीमारेषेवर असते. गवली सर कधी कधी म्हणतात ना, चांगल्या चेंडूवर षटकार आणि खराब चेंडूवर विकेट. त्याच प्रकारे पाहिला आपण की हा लोअर फुलटॉस चेंडू होता. एक चान्स होता चेंडूला भिरकवून देण्याचा, पण तो यश आला नाही. फक्त सिंगल या चेंडूवर. आणि संघात धावसंख्या जर पाहिली आता मात्र समीकरण 5 चेंडूमध्ये 8 धावेची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. येस, 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. संघर्षपूर्ण मुकाबला. विनीत, याला मात्र फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. का शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जातो की काय? निश्चित आठवण झाली आजच्या दिवसामध्ये मोनिश पाटील ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, असं वाटलं होतं की सामना सहज जिंकेल, पण मोनिश पाटील यांनी जो गोलंदाजी केली त्याच प्रकारे ते मात्र गोलंदाजी करावी लागेल विनीत याला. आमचे स्ट्रॉंग मॅच सुद्धा आज सुद्धा खूप मेहनत घेत आहेत संदेश पाटील भिवंडीकर, आणि उद्या मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. त्यांना खरं तर मी आज विनंती केली होती कॉमेंट्री बॉक्समध्ये, पण त्यांचं असं म्हणणं आहे उद्या मी सुरुवात करणार आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. विनीत, यावर मात्र डाऊन दी ग्राउंडचा फटका. काय फटका खेळलेला आहे. सरळ आमच्या VIP कक्षाला सलामी देणारा हा दर्जेदार षटकार. बट स्टँडर्ड डिलेवर सरळ बॅटने फटका, उंच आणि लांब पल्ल्याचा षटकार. आणि आत्ता मात्र समीकरण अगदी सोपं आहे. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्कोर लेवल झालेला आहे. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे.
सज्ज होताना गोलंदाज. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा उद्देश बाहेर ना आतमध्ये आला, झपकन वळला. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. पाहतोय आपण कृष्णाई इंटरप्राइजेस कारिवली संघाचं दमदार प्रदर्शन. खास पवन केने काय अतिशय अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या खेळीच्या बळावर पाहतो की एका सोप्या विजयाकडे अजून सामना संपला नाही. 2 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. विनीत, हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर, अशा प्रकारचा चेंडू टाकून मात्र नक्की सरेंडर केलेला आहे आणि ह्याच बरोबर विजयी होतोय तो या ठिकाणी कृष्णाई कारिवली संघ. चिरंजीव गोकुळ नाईक इंजिनियर कृष्णाई कारिवली हा संघ विजेता. अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच